So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiva classes. You are going to study the arithmetic progression मधलं आपण 3.2 complete केलेलं आहे and we are going to start next 3.3. Right? 3.3 अंकगणित श्रेणीतलं आपलं पूर्ण 3.2 पर्यंत झालेलं आहे. 3.3 आपल्याला सोडवायला घ्यायचं आहे. हे इयत्ता 10वीचं गणिताचं भाग 1 मधलं तिसरं प्रकरण आपण शिकत आहोत, ज्याचं नाव आहे अंकगणितीय श्रेणी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन. बघा, जर आपल्याला एखादी अंकगणित श्रेणी दिलेली असेल तर तुम्हाला विचारलं आहे त्याने की अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज किती आहे. पहिल्या n पदांची बेरीज तुम्हाला काढायची आहे. पहिलं पद आहे ए, दुसरं पद आहे ए अधिक डी, तिसरं पद ए अधिक 2d, चौथं पद ए अधिक 3d वगैरे वगैरे. शेवटचं पद काय येतं, ए अधिक n वजा 1 डी. हे आपण काल सूत्र बघितलं, बरोबर की नाही. हे आपण सूत्र काल पाहिलं. आता यांची जर बेरीज करायची असेल तर आपलं एक सूत्र मिळतं या ठिकाणी. बघा, याची जर बेरीज करायची असेल तर आपलं एक सूत्र मिळतं या ठिकाणी. बघा, ते सूत्र कोणतं आहे पाहूया आपण. आपल्याला फक्त सूत्राचा अभ्यास करता. या ठिकाणी आपल्याला एक सूत्र मिळालेलं आहे. हे सूत्र आपलं बघा, एस एन बरोबर एन छेदात 2. लक्षात द्या, एस एन बरोबर एन छेदात 2 कंसात 2a अधिक n वजा 1 छोट्या कंसामध्ये गुणिले डी आणि मोठा ब्रॅकेट क्लोज. समजलं. हे कालचं एक सूत्र तुम्हाला मी सांगितलं होतं टीएन चं. आता हे सूत्र आहे एस एन चं. एस म्हणजे काय, सम. एस म्हणजे काय, सम म्हणजे बेरीज. लक्षात घ्या, एस म्हणजे काय, सम. सम म्हणजे काय, बेरीज. लक्षात घ्या. जिथे तुम्हाला बेरीज विचारली असेल तुम्हाला इथे या हे सूत्र वापरायचं आहे. जिथे तुम्हाला पद विचारलं असेल, 24वे पद, 25वे पद, 100वे पद, राईट, तिथे तुम्हाला हे सूत्र ते तुम्हाला टीएनचं सूत्र वापरायचं आहे. कळलं. दुसरं सूत्र आहे, तुम्ही हे सूत्र लिहून घेऊ शकता. सो व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी, राईट. So arithmetic progression, first term is a, second is a plus d, third is a plus 2d, fourth is a plus 3d, and final term you already studied yesterday, a plus n minus 1 d, a plus n minus 1 d. This is the term. If you add and you have to find out the sum, तुम्हाला विचारलं what is the sum of the numbers, sum of the numbers, so then you get the formula, you get this formula, this one, you get this formula. हा फॉर्म्युला बघा आपला. ओके, दिस इज द फॉर्म्युला और दिस वन. बट सिंपल आपण इथे जाऊया. n upon 2 bracket 2a plus n minus 1 in smaller bracket into d and the bigger bracket closed. हा फॉर्म्युला आहे. सी, S stand for sum. लक्षात घ्या, S म्हणजे काय, सम. whenever you are asked what is the sum, तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायचा. and when you are asked the term, तुम्हाला विचारलं term, then you have to use the formula of tn. राईट, तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, tn. you have to use the formula of tn. गेटिंग गाइस, इझी आहे. चला आपण पुढे जाऊया, डायरेक्ट क्वेश्चन्स कडे जाऊया आपण. आता तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं बघा, इथे जर तुम्हाला दिलेले पद काढायचं असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. हे कालचं सूत्र वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला विचारलं आहे की बेरीज, तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं ते सूत्र वापरायचं आहे. हेच तुम्हाला मगाशी त्यांनी दिलंय. सोडवलेली उदाहरणं न पाहता आपण डायरेक्टली जाऊया आपल्या, एक सेकंड, हा, आपण जाऊया आपल्या 3.3 कडे. काय सोडूया आपण, 3.3 सोडूया. पेज नंबर आहेत 81. कारण आपण तेच आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. पेज नंबर 81, पेज नंबर 81. पेज नंबर 81 आपल्याला पाहायचं आहे द सम. ओके, प्रॅक्टिस सेट 3.3. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. वी हॅव टू कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी, वी हॅव टू कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. चलो सॉल्व करूया. इझी आहे. प्रश्न काय बघा, परत सगळ्यांना समजून सांगणार आहे मी, सगळ्यांना इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण. प्रश्न आहे तुमचा, पहिलं पद तुला मला दिलेले 6. इथे दिलं पहिलं पद तुम्हाला 6 दिलेलं आहे अंकगणित श्रेणीचे एपीचं. सामान्य फरक डी आहे 3. सामान्य फरक डी किती आहे तुम्हाला, 3 दिलेला आहे. किती दिलेला आहे तुम्हाला, 3 दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 27 पदांची बेरीज करायची आहे. S27 करायचं. एस म्हणजे काय, एस म्हणजे बेरीज, ऍडिशन. आता फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला आपल्याला कम्प्लीट करूया. हा काय फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला तुमचा, n/2. इकडे काय येणार, 2a. काय फॉर्म्युला इथे, 2a. बरोबर की नाही, 2a प्लस n-1 इंटू डी, n-1 इंटू डी. हा ए आहे, हा लक्षात घ्या, हा ए आहे. n-1 इंटू डी. नाव आता व्हॅल्यूज टाकायच्या. n इज व्हॉट, n इज 27. बघा इथे ऑलरेडी n इज 27/2.
2a मीन्स 2 इंटू 6 बेसक 12 27 वजा 1 डी किती आहे तुम्हाला 3 तर डी किती आला तुमचा इथे 3 डी किती घ्यायचा आहे 3 आता बघा आता तुम्हाला काय काय सोडवायचं आहे जे नको ते रब करतो मी इथे बघा बघा कारण हे उत्तर तुम्हाला लिहायचं म्हणून तुम्हाला उत्तर नीट लिहिण्यासाठी मला हे पाठवावं लागेल तुम्हाला याचा स्क्रीनशॉट नाव हिअर आता तुम्हाला हे सोडवायचं बघा काय सोडवायचं तुम्हाला दिस वन यू हॅव टू सॉल्व दिस वन काय सॉल्व ना बघा 12 आहे सो 12 प्लस 27 मधून एक गेले किती आले 26 26 गुणिले किती आले सांगा 26 गुणिले 3 करा बरं 26 गुणिले 3 कोणाला पाडा येतो सांगा 26 चा 26 गुणिले 3 करा फास्ट किती आले 7 18 बेत्रिक 6 आणि 1 7 किती आले 78 बरोबर की नाही किती आले 78 आता याची बेरीज करा बेरीज किती येणार 90 बेरीज किती येणार 90 हे 90 कुठे लिहायची आपल्याला या ठिकाणी लिहायची 90 बघा इथे तुम्हाला लिहायचे आहेत 99 राईट आता 2 ने 90 ला डिवाइड होणार किती आले 45 सो 27 गुणिले 45 चला याचा गुणाकार करा 27 आणि 45 चा आणि पाठवा मला फास्ट 27 आणि 45 चा गुणाकार करा तो गुणाकार आपल्याला इथे लिहायचा आहे लवकर 27 आणि 45 चा गुणाकार करा लवकर फास्ट 1215 27 गुणिले 45 1215 व्हेरी गुड सो युअर आन्सर इज 1 2 1 5 1 2 1 5 हे तुमचं आन्सर झालंय मी तुम्हाला आन्सर पाठवून देतो बघा म्हणजे तुम्हाला बरं पडेल सोडवायला 3.3 मधलं सो द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 प्रश्न क्रमांक दुसरा क्वेश्चन नंबर 2 पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्या लक्षात घ्या पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची आहे काय प्रश्न नीट लक्ष द्यायचंय पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे व्हॉट इज द क्वेश्चन समजून घ्यायचं मी आधी सांगितलं इफ यू मिस द क्वेश्चन तुम्हाला जर क्वेश्चन मिस झाला देन मग तुम्हाला खूप कठीण जाणार क्वेश्चन समजून घ्या आधी find the sum question number 2 बघा इथे find what you need to find out find the sum of the first 123 even natural numbers 123 even natural numbers चला आता सोडूया आपण आता मला सांगायचंय पहिली नैसर्गिक समसंख्या कोणती पहिली नैसर्गिक समसंख्या कोणती सांगा बरं मला हे तुमचं 2चं उत्तर मी इथे लिहितोय पहिली सम नैसर्गिक संख्या सांगा पटापट पहिली सम नैसर्गिक संख्या फास्ट कोण सांगेल सांग कुंभार पहिली सम नैसर्गिक संख्या पहिली सम सांग नेहा नैसर्गिक संख्या चुकली तरी चालेल मी शॉर्टकट मार तुम्हाला शॉर्टकट मारायचा नाहीये पहिली सम नैसर्गिक संख्या सांगा बरं पहिली सम नैसर्गिक संख्या किती आहे ती 2 आहे किती आहे 2 बरोबर त्यामुळे ए इज व्हॉट ए किती आला ए इज इक्वल टू 2 आता डिफरन्स किती असतो सांगा मला दोघांमध्ये डिफरन्स किती असतो 2 2च्या नंतर किती येतं 4 4च्या नंतर किती येतं 4च्या नंतर किती येतं सांगा बरं मला 4च्या नंतर येतं 4च्या नंतर किती 4च्या नंतर किती तुमचं 6 म्हणजे तुम्हाला डी किती आला 2 आता एन बघा मला सांगायचं तुम्ही 1 सेकंड आता इथे बघा एन किती आला तुमचा आता एन तुम्हाला काढायचं आता 123 संख्या आहेत आता 123 मधून पहिली संख्या आणि 123वी संख्या विषम संख्या आहेत आता 2 पासून आपल्याला स्टार्ट करायचे पहिली संख्या शेवटची संख्या विषम संख्या आहे म्हणजे आपल्याकडे संख्या किती आहेत आता पहिली आणि शेवटची गेली समजा आता 123 ला 2 ने भाग लावा किती संख्या सांगा बरं 123 ला 2 ने भाग लावा 123 ला तुम्ही 2 ने भाग लावा कारण 123 मधल्या काही संख्या सम असणार काही संख्या आणि विषम असणार तुमच्या बरोबर 123 ला 2 ने भाग लावा तुम्हाला उत्तर येतं 61.5 बरोबर आता 61.5 येतं पण या 61 मध्ये बघा 61.5 येतं पण 61.5 आपल्याला येणार नाही कारण बघा 61 संख्या या सम असणार आणि 62 संख्या या विषम असणार लक्षात घ्या तर इथे किती तुमचा येणार 61 कारण पहिली संख्या ऑलरेडी विषम आहे शेवटची संख्या पण विषम म्हणजे एन किती आला तुमचा 61 समजतंय का एन किती आला 61 आता फॉर्म्युला वापरा कोणता फॉर्म्युला आपण वापरणार टीएन चा सॉरी एस एन चा टीएन आहे एस एन चा फॉर्म्युला वापरायचा आहे चला फॉर्म्युला काय आपला बघा एक सेकंड आपला फॉर्म्युला काय आहे एस एन बरोबर काय ना तुमचं एन छेदात 2 एस एन बरोबर एन छेदात 2 कंसात मोठा कंसा का लक्षात घ्या 2 गुणिले ए
2 गुणिले ए अधिक n वजा 1, आवाज बंद ठेवायचा आहे गौरव, n वजा 1 कंस पूर्ण, इथे पुढे येणार डी, काय येणार इथे पुढे डी येणार, बरोबर. आता तुमच्याकडे n आहे, डी आहे, सगळ्यांची किमती तुम्हाला ठेवायच्या आहेत. चला किमती ठेवायच्या फटाफट, आवाज बंद ठेवायचा आहे. n किती आपल्याकडे मिळाला 61, n किती मिळाला 61. देन इथे तुम्हाला आलं 2, आवाज बंद ठेवायचा आहे, आवाज बंद ठेवायचा आहे गौरव, बरोबर. इन ब्रॅकेट 2 इंटू किती रे सांगा, 2 इंटू 2, 2 इंटू 2 बेदुने 4, 2 इंटू 2 प्लस n किती आहे तुमच्याकडे, n इज 61 मायनस 1, 61 मायनस 1, 61 मायनस 1, डी किती आहे, डी इज ऑल्सो 2, डी किती आहे, डी पण तुमचा 2 आहे, बरोबर ना. आता तुमचा डावी बाजूला थोडी जागा आहे, मी तुम्हाला तिथे सोडून दाखवतो बघा, इथे थोडं तुम्हाला जागा आपल्याकडे, इथे आपण सोडून दाखवूया, एक सेकंड, थोडं जरा जागेची ऍडजस्टमेंट करूया इथे. एक मिनिट, हा चला. आता बघा काय मिळालं आपल्याला, इथे आपण कुठपर्यंत आलो, 61 भागिले 2 कंसात, म्हणजे मी गुणिले लिहितो का, कंसात म्हणजे मी गुणिले लिहितो, गुणिले किंवा ब्रॅकेट मध्येच घेऊया सर्व, हा ब्रॅकेट एक्सेल डिवाइड 61 डिवाइड 2, 2 इंटू 2 किती आले 4, 2 इंटू 2 किती आले 4 प्लस 61 इंटू 1 किती आले 60, 60 गुणिले 2, ब्रॅकेट काय करायचं आहे क्लोज करायचं, ब्रॅकेट काय करायचं आहे क्लोज करायचं, बरोबर, ब्रॅकेट तुम्हाला क्लोज करायचं आहे. आता पुढे सांगा, आता काय येणार पुढे, चला 60 इंटू 2 किती आले 120, इथे किती आले 120, 120 120 आले, इथे 120 आले, एक सेकंड ना. आता परत तुम्हाला इथे सोडवायचं आहे, सांगा 120 आणि 120 आणि 4 किती आले इथे 124, किती आले 124 किती आले 124. आता 2 ने 124 ला काय होणार भाग जाणार, लक्षात घ्या, 2 ने 124 ला काय होणार भाग जाणार आहे. मग तुम्हाला उत्तर किती आलं 124 ला 2 ने भाग लावला, तुम्हाला येणार किती या ठिकाणी 61 असेच राहणार, गुणिले 124 ला 2 ने भाग लावा, किती आलं सांगा मला, 124 ला 2 ने भाग लावा, उत्तर किती आलं 62, बरोबर की नाही. आता याचा गुणाकार करा आणि तुम्हाला आन्सर मिळेल इथे, चला फास्ट याचा गुणाकार करा, 61 गुणिले 62 फास्ट, 61 इंटू 62, 3782 तुमचं उत्तर येतं, किती येतं उत्तर तुमचं 3782, किती तुमचं येतं 3782 इज युअर आन्सर, 3782 तुमचं काय येतं या ठिकाणी उत्तर येते, बरोबर. 2 मिनिट थांबा. Now, let's see what is the question. Let's see what is the question. Bol Akshay, do you have any doubt? Then what is the question? Question number 2. चुकून झालं सर. Okay, find the sum of the first 123 even natural numbers. Find the sum of the first 23 even natural number. So what is the first even natural number? Tell me first here. So first even natural number. Even natural number is equal to 2. Is equal to 2. Lakshat gya. First even natural number is 2. Therefore you can write a is equal to 2. Right, a is equal to 2. A2 झाला. D is also 2 कारण डिफरन्स 2 चा असतो. Then you have to find out n. n आपण मागाशी काढला 61. n is what 61 because in 123 even natural numbers 61 number even झाले and 62 numbers are odd because first and last number odd आहे. Getting? Then we have to use the formula. कोणता फॉर्म्युला वापरणार आपण, सेम फॉर्म्युला कोणता वापरणार सांगा आपल्याला, Sn. We have to use the formula of Sn. You have to use the formula of Sn. You have to use the formula of Sn. आणि याच्या पुढची उत्तर तुम्हाला ऑलरेडी पाठवलीत मी बघा. Sn इज इक्वल टू n अपॉन 2, फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे, तोंडपाठ, कालचा आणि आजचा फॉर्म्युला. ब्रॅकेट 2a प्लस स्मॉलर ब्रॅकेट n-1 इंटू डी. राईट, याच्या पुढच्या सगळ्या स्टेप तुम्हाला ऑलरेडी आय हॅव सेंट. समजता की नाही, तुम्हाला सगळं पाठवलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला उत्तर पाठवून देतो मी. So let's see the question number 3. Let's see question number 3. Then find the sum of all even numbers between 1 and 350. Between 1 and 350. लक्षात घ्या. Find the sum of all even numbers between 1 and 350. बघा प्रश्न काय आहे,
एक ते प्रश्न क्रमांक तिसरा 1 व 350 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. आता शेवटची संख्या 350 आहे. पहिली संख्या काय आहे तुमची 1 आहे. याचा अर्थ काय सर्व समसंख्यांची बेरीज यामध्ये काही संख्या म्हणजे अर्ध्या संख्या सम असणार अर्ध्या संख्या विषम असणार. लक्षात घ्या अर्ध्या संख्या सम असणार अर्ध्या संख्या विषम असणार. म्हणजे मगाशी आपण ज्याप्रमाणे सोडवलं त्याप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे. चला मी तुम्हाला फक्त कुठपर्यंत येऊन दाखवतो बघा. चला तर तुम्ही काय लिहिणार या ठिकाणी बघा. प्रश्न क्रमांक तिसरा चालू आहे आपला. प्रश्न क्रमांक तिसरा. तर पहिली समसंख्या काय लिहिणार तुम्ही. पहिली समसंख्या मागासारखंच आहे. पहिली समसंख्या कोणती आली सांगा मला. पहिली समसंख्या किंवा पहिली नैसर्गिक समसंख्या. पहिली नैसर्गिक किंवा पहिली समसंख्या म्हणूया आपण. समसंख्या किती आली रावांनो 2. बरोबर. मग इथे पण तुम्हाला काय करायचं आहे बोला काय झालं. ए बरोबर किती आहे 2. डी सुद्धा इथे किती आला 2 आला. लक्षात घ्या 2 समसंख्या किंवा विषम संख्यांचा फरक 2 असतो. इथं एन किती आहे रे 75. लक्षात घ्या एन किती आहे 75. एन किती आहे 75. एन किती आहे 75 आहे 75 आहे. हा बरोबर राहुल. चला फॉर्म्युला सेम फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. एस एन बरोबर काय तुम्हाला एस एन बरोबर फॉर्म्युला काय एन छेदा 2 ब्रॅकेट मध्ये 2a ठीक आहे 2a अधिक पुन्हा या ठिकाणी येणार n वजा 1 सॉरी n वजा 1 n मायनस 1 n वजा 1 इथे येतं तुमचं d बरोबर. आता किमती टाका. n किती आहे तुमचा 75. n किती आहे तुमचा 75 अपॉन 2 भागिले 2. इथे किमती टाका 2 गुणिले ए किती आहे सांगा मला 2 गुणिले 2 ए किती आहे 2 गुणिले 2 अधिक n वजा 1 n किती आहे 75. आवाज बंद ठेवायचा. n किती आहे 75 75 वजा 1 गुणिले डी पण आला 2. चला आता हे सोडवा. इथे जागा आहे बघा मी तुम्हाला इकडची जागा वापरतो या ठिकाणी. 75 कसं आलं. काय झालं नेहा. किती 75 कसं आलं. हा 75 अरे सॉरी 75 नाही आय एम सॉरी 175 यायला पाहिजे ना. 175 सॉरी इट इज 175. आय मेड मिस्टेक 175 आले पाहिजेत सॉरी. 175 ना 350 ला 2 ने भाग लावायचा. किती आलं पाहिजे तुमचं 175. इथे पण तुमचं 175 करून घ्या करेक्शन्स. इथे पण 175 करा. ओके बरोबर आहे. आता 175 आले. 75 नाही ते 150 वाटले मला. 150 नाही ते 350 आहेत. बरोबर की आता बरोबर नेहा. नेहा बरोबर आहे का आता. हो. हा सो 350 ला 2 ने भाग लावायचा. यू हॅव टू डिवाइड 350 बाय 2. सो काय झालं तुम्हाला बघा इथे इकडे 175 असंच राहतो. हियर 175 विल रिमेन सेम. 175 डिवायडेड बाय 2 इथल्या ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 2 किती आलं 4 प्लस इथे 175 मायनस 1 किती आलं 174 174 इंटू 2 174 इंटू 2 बरोबर. आता इथे डाव्या बाजूला जागा आहे ती थोडी युटिलाइज करूया आपण. इकडे बघा. एक सेकंड हा. बरं झालं नाही तू सांगितलं तर मग परत गडबड झाली असते. गडबड म्हणजे थोडं कन्फ्युजन झालं असतं परत मग. गुड. हा चला नाव काय ना इथे सांगा इज इक्वल टू 175 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट 4 प्लस 174 इंटू 2 किती आले सांगा 174 इंटू 2 बेरीज करा गुणाकार करा. 2 4 जा 8 2 7 जा 14 2 1 जा 2 348 राईट 348 बरोबर की नाही 348. आता बेरीज करा यांची. काय ते सांगा मला 175 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट किती झाले आता 352 किती झाले 352 बरोबर 352. आता 352 ला 2 ने डिवाइड होणार काय होणार 352 ला 2 ने भाग लागणार. 175 इंटू सांगा किती आले 352 ला 2 ने भाग लावा किती आले तुमचे 2 1 जा 2 2 7 जा 14 2 6 जा 12 बरोबर की नाही 176. चला याचा मल्टिप्लाय करा.
आणि आन्सर सांगायचं फास्ट. परत मल्टिप्लाय करा 175 इंटू 176 30800 बरोबर 30800 हे तुमचं उत्तर आलं क्वेश्चन नंबर 3 चं. बोला एक सेकंड ना. काय झालं आवाज बंद ठेवायचा आहे. So question number 3, find the sum of all even natural numbers between 1 to 350. 1 to 350. Now you know that first natural number आपण बघितला. First even number is 2. First even number is 2. Therefore a is equal to 2, right? D बरोबर किती आला? D पण 2 आला. And then you have to find out n. N is what I told you. N is what? N is what? N is the number. N is the number. How many numbers are there? Even numbers 1 to 350. So half of the 350 numbers just said. Now half of the numbers are even numbers and half the numbers are odd numbers. So how much? 350 divided by 2, 175. 175. Similar तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. I have already sent you the answer. फॉर्म्युला वापरून तुम्हाला आन्सर काढायचं आहे. गेटिंग? चला चला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया आपण. प्रत्येक वेळेस आपल्याला ऑलमोस्ट त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. तरी आपण प्रयत्न करूया जेवढं आपल्याकडे होईल आज तेवढं आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आज माझ्या मते होऊन झाले पूर्ण. प्रश्न 4 बघा. प्रश्न 4 तुम्हाला काय दिलेला आहे? एका अंकातील श्रेणीचे 19वे पद किती आहे? 52 आहे. 19वे पद किती आहे? 52 आहे. 38वे पद किती आहे? 128 आहे. तर तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज काढायची आहे. काय काढायची? तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज काढायची आहे. चला आपण सोडूया आधी प्रश्न परत एकदा बघूया. काय बघा. Question number 4. In an AP, 19th term is 52. 19th term is 52, and 38th term is 128. 38th term किती आहे? 128. You have to find the sum of first 56 terms. Sum of first 56 term तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. राईट. सो तुम्हाला ए नाहीये, तुमच्याकडे डी नाहीये. यू डोंट हॅव ए, यू डोंट हॅव डी, बट यू हॅव एन. एन तुमच्याकडे आहे. सो लेट्स स्टार्ट करूया आपण. स्क्रीन सेम राहणार, बाकी काही वेगळा फरक त्याच्यामध्ये नाहीये. चलो we'll try solving from here. एक मिनिट बाळांनो, थोडं जरा आपण बॅकग्राऊंड तयार करूया क्वेश्चन नंबर 4 साठी. येस चलो. नाव आता बघा. व्हॉट इज गिवन टू यू? टी 19th टर्म इज 52. फॉर्म्युला काय? काल आपण फॉर्म्युला वापरला टीएन चा. व्हॉट इज द फॉर्म्युला? टीएन इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट n minus 1 into d. This is your formula. Now so T19, what is T19 here? T19 is already given to you. T19 is equal to a plus bracket 19 minus 1 into d, right? 19 minus 1 into d. That means आता तुम्हाला काय करायचं आहे? That means it is किती येणार? 19 minus 1 18. 19 minus 1 is equal to 18. मग इथे किती आलं तुम्हाला? 18. बरोबर की नाही? किती आले? 18d. राईट. इट इज 18d. या म्हणूया नंबर 1. बरोबर. इट इज नंबर 1 किंवा असं म्हणूया आपण 1. देन पुढे बघा. T38 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. T38 यू नो. T38 इज इक्वल टू व्हॉट विल कम? ए प्लस ब्रॅकेट 38 minus 1 into d. 38 minus 1 into d. 38 minus 1 किती झाले सांगा मला? व्हॉट इज 38 minus 1 हिअर? 37. किती आले? 38 मधून एक गेलं किती झाले? 37. 37. राईट. सो याला म्हणूया पॉईंट नंबर 2. याला म्हणूया पॉईंट नंबर 2. गेटिंग? नाव हिअर T38 मिळाला, T19 मिळाला. व्हॉट इज आस्क्ड? You have to find the sum of 56 term. First 56 term. Right? First 56 term. So what is the formula? बघा आपण SN चा फॉर्म्युला लिहितोय. ते मी मला नीट कॅपिटल एस. एक मिनिट. SN. What is the formula of SN? SN is equal to n divided by 2 into bracket 2a plus smaller bracket n minus 1 into d. राईट. हा तुला फॉर्म्युला झाला. सॉरी.
दिस इज द फॉर्म्युला ऑफ एस एन. तुम्हाला एस एन मिळालं. S56 काढायचं. एस काय काढायचं 56 बिकॉज एन इज इक्वल टू 56. एन इज इक्वल टू 56. द फॉर सेम फॉर्म्युला आपला काय येणार बघा. सेम फॉर्म्युला विल बी हिअर. ओके, सेम फॉर्म्युला विल बी हिअर. काय ना बघा. Instead of n you will be writing 56. Instead of n you will be writing 56. काय लिहा तुम्हाला 56. Here also 56. Then here also 56. बरोबर. आता सोडवा बरं हे 56. आता हे सोडवायचं. स्टार्ट सॉल्विंग दिस. लेफ्ट हँड साइड सोडवायची बघा आपल्याला. Now 56 minus 1, 56 minus 1, 56 minus 1 is equal to 55, is equal to 55. बरोबर की नाही 55. Getting? So you get 2a plus 55d, 2a plus 55d, right? 2a plus 55d. Now आता बघा 2a plus 55d. आता तुम्हाला इथे दिसतंय आणि क्वेश्चन असं 1 नंबर आणि 2 नंबर, 1 नंबर आणि 2 नंबरचे इक्वेशन बघा. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 बघा. त्याला ऍड करायचंय. काय काय तुम्हाला ऍड करायचंय इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. So here we'll write adding म्हणजे काय adding 1 and 2. Adding 1 and 2. ते 1 and 2 add करा. What you'll get here? Adding 1 and 2. 1 and 2 add करा. तुम्हाला काय मिळणार? T19 plus T38. T19 plus T38 is equal to बरोबर is equal to आता बघा T19 च्या पुढे काय तुम्हाला A plus 18D प्लस T38 काय आहे A plus 37D. A plus 37D. आता याचं ऍडिशन करा. बघा तुम्हाला काय मिळेल A plus A 2A. A plus A काय मिळेल तुम्हाला 2A. बघा A plus A is what 2A. 2A plus 2A plus 18 plus 37. 18 आणि 37 बेरीज करा. You'll get 55D. You'll get 55D. You'll get 55D. आता याची व्हॅल्यू ऑलरेडी तुमच्याकडे आहे बघा. यू ऑलरेडी हॅव द व्हॅल्यूज. कसं काय बघा तुम्हाला सांगतो मी. यू ऑलरेडी हॅव द व्हॅल्यूज बिकॉज 52 आणि 128 तुमच्याकडे ऑलरेडी टर्म आहे. 52 आणि 128. 52 आणि 128 तुमच्याकडे ऑलरेडी टर्म आहे बघा. 52 आणि 128. बरोबर ना. T19 ऑलरेडी दिली तुमच्याकडे 52. राईट. सी दिस व्हॅल्यू. आता तुम्हाला इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही काय लिहू शकता इथे हिअर 52 प्लस 128. सांगा 52 प्लस 128 करा बरं बेरीज किती आली बघा. इथून आले ते टर्म्स या बाजूला. इथून किती आले सांगा. 128 प्लस 52 बेरीज करा 180. बरोबर आहे का. बरोबर आहे का 180. साहिल आर्यन बरोबर आहे का 180. हो. हा. सो 180 आपण इथून घेतलंय ना. आता हे 180 आपल्याला काय करायचे इथे ऍड करायचे. आपण काय करूया थोडस इथे तुम्हाला ही बाजू लिहून देतो मी तुम्हाला 2 मिनिटं. एक सेकंड. हे थोडं इकडे कॉपी करून घेतो म्हणजे आपल्याला इथे जागा थोडीशी कव्हर अप करता येईल आपल्याला. एक मिनिट. थोडं जरा जागेचं आपण अरेंजमेंट करूया. मग फळं असं तर पटकन होतं पण फळं नसल्यामुळे आपल्याला एक सेकंड. एक मिनिट बाळांनो. कन्फ्युजन जागा नसल्यामुळे आणि लॅपटॉपवर पण थोडीशी स्पेस तयार करायला थोडासा वेळ लागतोच आपल्याला. हा चला हे झालं इथे तयार ना. याला थोडं खाली घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार पण इथे. म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन होणार ना की नेमकं कसं काय हे सगळं इथे आलेले आहेत. नाव आता इथे 2a plus 55d ऑलरेडी तुमच्याकडे किंमत आहे. यू हॅव 2a plus 50d is equal to 180. किती आले 180. किती आले 180. राईट. 180. चला आता 56 180 आले तर 2 ने 180 मल्टिप्लाय होणार. 2 ने काय होणार 180 ला मल्टिप्लाय होणार. चला करा सांगा काय किती येतं बघा. 2 इंटू 1 2 इंटू काय ना तुमचं 180 ला 280 ने 2 ने 5000
मल्टिप्लाय नाही करायचं आपल्याला, डिवाइड करायचं आधी. आधी डिवाइड होणार, 2 ने 180 ला डिवाइड होणार. सो किती आलं तुमचं? 90 आलं. इट इज 90. लक्षात घ्या. इथे तुम्हाला मी डिव्हिजन दाखवलं ना. सो 250 90. आता याचा मल्टिप्लाय करा. चला फास्ट. याचा मल्टिप्लाय करा, युल गेट द आन्सर. याचा मल्टिप्लाय करा, युल गेट द आन्सर. फास्ट. 90 गुणिले 56. 56 इंटू 90. 56 इंटू 90. 5040. 5040 इज युअर आन्सर. बरोबर आहे. 5040 इज युअर आन्सर.